श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरण ज्यांची भक्ती, तेसी नाही पुनरावृत्ती. पद पावते कैवल्य, गताध्यय कथा सुंदर. स्वामींनी निविदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर. त्यांचे वृत्त निविदिले निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेळे सोडिले मोहळा माझी वास्तव्यकरिता. आपाटोळ झाले भक्त, तेथे साकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार. म्हणून केली नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र. ग्रंथ पसरे उद्दीसम, सवे घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी. मागे परतणे भाग पडे, टोळे अद्यापिले सेवका. जोवर या मी येऊ का, तोरी स्वामीसी सोडू नका. येथेचे मुक्काम करावा, टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालले उठूनी, बहुत वर्जले सेविकांनी. परीनच मानिले त्या, तेथून या निघाले. अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले. येती राज स्वेच्छेने, तेथे एक विधवता. तो करी तयची तट्टा, परी काही चमत्कार पाहता. महासिद्धी समजला, पूर्वपुण्यास्तव निश्चिती. आले चोळाप्पाच्या गृहप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती. चोळाप्पा करी आदर, चोळाप्पाचे भाग्य उदिले. यतिराज गृहासी आले, जैसे कामधेनू बळे. दारिद्र्याच्या घरी जाया, पूर्वपुण्य होते गाठी. म्हणून घडल्या या स्वामी गोष्टी, झाले स्वामी राजा भेटी. परम भाग्य तयाचे, धन्य धन्य तयाचे सदन. जे स्वामीचे वास्तव्यस्थान, सुरवर जे दुर्लभ चरण. तयाच्या घरी लागले योग्याभ्यास योग साधती. तडी तापडे मार्गी श्रीमती, निराहार किती राहती. मौन धरिता किती एक चरणी उभे राहुनी. सदा विलोकिनी गगन, एक गिरी गौरी बैसोनी. तपश्चर्या करिता ती, एक पंचाग्नी साधन करीती. एक पावनाती भक्षिते, कित्येक संन्यासी होती. संसार अवघा सांडोनी, एक करीती कीर्तन. एक मांडती पूजन, एक करीती होम हवन. एक षडकर्मे आचरिती, एक लोका उपदेशती. एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती. एक बांधती देवालये, परिचयाची चरण. दुर्लभ सद्भक्ती वोचन, केली असी नान साधन. भावविन सर्व व्यर्थ, योगायागती काही. चोळाप्पाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही. स्वामी आले सदनाते, तयाची देखोनी अभक्ती. स्वामी तेथे भोजन करीत, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती. आनंद झाला बहुसाळ, तैपासूनी तयाचे घरी. राहिले स्वामी अवतरी, दिवसेंदिवसी चाकरी. चोळाप्पा करी अधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी. परमज्ञानी असते जे, अक्कलकोटाची प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चित. स्वामीचरणी उदिले, तैपासूनी जगात. तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्धी ते प्रख्यात. किती एक जाहले, चोळाप्पाचे गृहाप्रती. आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, आपली व्हावे प्रख्याती. ऐसे नाही जयाची चित्ती, म्हणून या स्वामीराज. यती बहुत नाजाती फिरावया, लोका मांजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपली या नगरात. यती विख्यात पातले, राहती चोळाप्पाचे घरी. दर्शन जाती नरनारी, असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र, वार्तायसे ऐकुनी. राव बोलला कायवानी, गावात येती येऊनी. फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही. आजवर झालेले नाही, आता जाऊनी लवलाही. भेटू तया येतीवर या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली. तोची येथे मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतारोनी, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सददित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूनी. मग तया आस्तिकी धरोनी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पाळून गेली,
दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्त पाऊले बंदिले षडोपचार पूजिले स्वामी मूर्ती नृपाई निराकार निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयाची पादुका शिरी धरुण विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोती तृतीयाध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इथे श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय. श्री स्वामी समर्थ.